आहे काय आहेच ना त्याच्यामध्ये एकदम जाडी जाडी आलेत बोलतोय मजबूत खेकडे आलेत काय काय बोलतोस जेवढे आहेत की तो 1 वर्षा मोचातच बसलाय. सो बघूया आता काढते वेळी दाखवतो तुम्हाला वरती आल्यावर तो पकडला खेकडा. आंगडे बघा कसे वरती गेलेत आणि लय पावर लावतोय हे बघा. तर आता टाकतो गडद्यात नाहीतर भेंडी चावायचा. शिंगटीला पकडला हुडॉन जाडा खेकडा आलेला आहे आपल्या बाहेर. आता दुसरा 2 आली किती आहेत बघूया. हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तर आता सकाळचे 6 वाजलेत. तर मी बाळू आम्ही दोघं पण निघालो आहे नदीवर गडदे काढायला. तर किती खेकडे मिळालेत ते बघूया आता नदीवर जाऊनच डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. त्या गडद्यातनं किती खेकडे मिळालेत ते पण दाखवतो आणि केवढी साईज आहे ती पण तुम्हाला दाखवतो आता तिकडे गेल्यावरच. सो चला फटाफट जाऊया आणि गडदे काढून घेऊन येऊया. तर सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळे थोडी व्हिडिओ ब्लर दिसते. थोड्या वेळात व्यवस्थित दिसेल कारण आता अंधार आहे थोडा त्याच्यामुळे थोडा ब्लर दिसतो आहे. सो तो बघा बाळू पुढं चालला आहे आणि मी पण त्याच्या मागच आहे. तर लगेच जाऊया. खूप उत्सुकता लागली आहे. जशी की तुम्हाला उत्सुकता लागलीच असेल की एवढे सारे गडदे लावलेत म्हणजे 8 गडदे लावलेत तर किती काय खेकडे मिळतात. तर तशीच आणि तेवढीच उत्सुकता आम्हाला पण लागली किती खेकडे मिळतील हे काय आम्हाला पण आयडिया नाही. सो फटाफट जाऊया आणि बघूया. नदीचं पाणी बघितलं तर पूर्णपणे कमी झालं आहे. आज लय कमी झाला आहे ना. हे बघा पूर्ण नदीच्या आतमध्ये जी माती आहे ना ती पूर्णपणे दिसायला लागली. एवढा पाणी ह्या साईडला कमी झालं आहे. आणि मोरांमध्ये बघा आता थोडासा कचरा राहिला आहे आणि परवा तो साफ केला आहे. चल जाऊया फटाफट. हे बघा किती कमी पाणी राहिलं आहे. तरी पण हा एवढाच पाणी राहील, ह्याच्यापेक्षा कमी नाही होणार पाऊस किती पण दिवस नाही पडला तर. आणि तिकडं एक जागा मस्त दिसत आहेत गडदे लावायला. त्या बघा ते दगड आहेत तिकडं कमी पाणी आहे. सो तिकडं पण आपण ट्राय करूया लवकरच. हे बघा बाळू आता पुलावर आलो आहे. तर पुलावर कशी जागा मोकळी आहे जर आजूबाजूला बघितलं तर त्याच्यामुळे व्यवस्थितपणे दिसते आपल्याला व्हिडिओमध्ये. एकदम क्लिअर दिसायला लागलं. आता इथे गेल्यावर बघा थोडा अंधारच वाटेल. जाऊया फटाफट आणि फटाफट गडदे काढूया. आता पण बंधाऱ्याच्या इकडे आलो आणि आजूबाजूला पाण्याचा आवाज बघा कसा येतो आहे. बंधाऱ्याच्या पाण्याचा आवाज येतो आहे. तर तिकडं गडदा काढायला जाणार आहोत तेव्हा दाखवेनच तुम्हाला तो बंधारा आता आहे की तुटला. कारण पुलाला पाणी लागला त्या दिवशी लय बेकार तिथून प्रेशरमध्ये पाणी जात होता. सो त्याच्यामुळे बघूया तो बंधारा काय झाला आहे. तो कुठं इथं कमी आहे. तर पहिल्यांदा आपण नदीला जे गडदे लावलेत 2 ते काढायला जातो आहे बांधण्याच्या तिकडं. ते काढल्याच्या नंतरला मग इकडं जे वरती शिमाच्या पाऱ्याकडे लावलेत ते काढणार आहोत. ते पहिले लांब आहेत सगळ्यात. सो पहिले तिकडचे काढून येऊया नदीवर काढायला. पावसाला भाईसा म्हणजे आमच्याकडे छत्री नाही आहे. पाऊस पडायला लागला आहे. मोबाईल पण भिजू शकतो. तांबाई फटाफट जाऊया. इथं अजून बांधण धरलेला नाही त्याच्यामुळे इथून जागा आहे. नाहीतर एकदा काय बांधण धरला की मग ही जागा पूर्णपणे बंदच होऊन जाते. इथून जाऊ शकत नाही आपण पलीकडं. जोपर्यंत बांधण नाही तोपर्यंत बरं आहे हे इथून जायला. नाहीतर मग वरतून शेतातून जायला लागतो. तिकडं की आपण वरती गडदे लावलेत ना तिकडून जायला लागतो बांधण काढल्यावर म्हणजे इकडं बांधण धरल्यावर. आता इथं खूप कमी पाणी आहे. फक्त इथं मध्ये खड्डा झाला आहे तिथं थोडा ढोपराला पाणी लागतो. बघा पाणी वगैरे कसं येतं.
हा पर्याचा पाणी येतोय आणि एकदम स्वच्छ आहे. खाली माती पण दिसायला लागले, एवढा स्वच्छ पाणी झालाय. तिकडच आहे आपला एक गड्डा. आपण फायनली पोहोचलोय नदीजवळ. तिकडे गर्दी आहेत आणि तुम्हाला काल बोललो ना बांधण्याचा सगळा इकडे ठेवला आहे. बघा किती आहे. तर इकडं आपले गर्दी आहेत पलीकडं. सो जाऊया, तिथून जातो. सो थोडा आता आवाज येणार नाही कारण मी पलीकडे जातोय गर्दे काढायला. तर लगेच काढून घेतो आणि किती आहेत ते तुम्हाला इकडं आल्याच्या नंतरच दाखवतो. पाणी भरपूर आहे. पाण्याचा फोर्स खूप आहे त्याच्यामुळे जरा सावकाश जायला लागतं. आलो फायनली नदी पार करून. पण जाते वेळी काय इथून जाऊ शकत नाही, त्याच्या वेळी तिकडून खालूनच जावं लागणार आहे. हा बघा इथं आपला गडला. बघूया काय भेटताय. काय भेटायला तर पाहिजेच. आहेत 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 हाय. हे काय झाडा काढल्यावरच समजेल किती आहेत ते, पण रिकामा नाही आहे. आता जाऊया पुढे. दुसरा काढायला जाऊया. बाहेरून जातोय, कमी पाणी आहे तिकडून. सो फायनली दोन्ही गडदे काढून झालेत आणि दोघांमध्ये पण खेकडे आहेत. तर केवढे आहेत ते आता काढल्यावरच माहिती पडते. आहेत किती आहेत काय माहिती, पण दोघांमध्ये पण आहे. चल कुठे एक 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 तर आहे. चला तर इकडचे दोन गडदे काढून आपण निघालो आहे. दोघांमध्ये पण आहेत, किती आहेत माहीत नाही, पण एक दोन तरी नक्कीच आहेत. तर तिकडे गेल्यावर काढूया आणि दाखवतो तुम्हाला किती भेटलेत ते एक्झॅक्ट. अजून पण आपले 3 गडदे काढायचे आहेत आणि बाळूचे 3, तो 6 काढायचे आहेत. सगळ्यांमध्ये किती मिळतात ते पण तुम्हाला दाखवतात. चलो. गडद्यांचा वजन आता भरपूर झाला आहे कारण पावसात म्हणजे रात्रभर पाण्यात भिजलेत. सो त्याच्यामुळे सकाळी गडदे न्यायचे म्हणजे हालत बेकार होते. संध्याकाळी घेऊन येतो तेव्हा काय वाटत नाही कारण सुकलेले असतात. आणि आत्ता एवढे सगळे न्यायचे म्हणजे लय बेकार हालत होते. सो गाईज आता आपण तिसरा गडदा काढायला चाललो आहे इकडं, जो की त्या चढणीचा बांधण आहे त्याच्या इथं लावला आहे आपण. तो काढायला जातोय. हो का इथं चढणीचा बांधण आणि तो आपला गड्डा. बघूया काय माहिती काय पाणी वगैरे कसं धबधबा आणि आपला गड्डा. इकडे
दगडी बघा किती लावले. आहे 2 आहेत. जाडी आहेत पण. जाडी खेकडे येतात. चला पुढे अजून 2 आहेत आपले कडदे काढायचे, तर ते पण काढून घेऊया फटाफट आणि मग बाळूचे काढूया. तो बघा तो इकडे उभा आहे. तर जरा काट्यात नाही जायला लागतं. वाट दुसरी पण आहे. हो तिकडनं वाट चांगली आहे. सो 4 कडे काढून झालेत. चौघांमध्ये पण 1-1, 2-2 आहेत. जास्त नाहीत पण 1-1, 2-2 तर आहेत. जाऊया आपला शेवटचा काढायला. नंतरला मग बाळूचे 3 आहेत ते काढूया. वाटा बघा कशा आहेत, एकदम बेकार. थोडा साफ करायला पाहिजेत. ते काय आपला शेवटचा गडा. बघा दगड वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची, म्हणजे साईडला करायची. कारण ह्याच्यात पण झाड आहे. झाड आहे. चला 5-6 भेटलेत. किती आहेत आता बाहेर गेल्यावरच बघू, दाखवतो तुम्हाला. फायनली आपले 5 गडदे काढून झालेत आणि प्रत्येक गडदातून 1-1 तरी खेकडा भेटला आहेच. काढल्यावरच एक्झॅक्ट माहिती पडेल की किती आहेत ते. पण 1 खेकडा एवढा कन्फर्मच आहे प्रत्येकात. तर जाऊया बाळूंनी लावलेले काढायला. सो त्याचे पण पहिले कमी पाण्यात लावलेले काढूया पर्याला. त्यात काय भेटतात काय बघूया. नंतरला मग नदीवरचा, कारण नदीवरचा काढायला जाईल तेव्हा भिजायला होणार आहे. कारण कमरेच्या वरती पाणी होतं रात्री, म्हणजे काल संध्याकाळी आपण झाला तेव्हा. सो त्याच्यामुळे पहिल्यांदा जे कमी पाण्यातले आहेत ते काढतो आहे. तर बघा मी गडदे काढताना जे आपण दगडी ठेवतो ना, ती पहिल्यांदा 1-1 करून बाजूला करायची. कारण जर गडद्यावर काढतेवेळी पण कुठं जर पडला तर गडदा तुटू शकतो. चला काढू आहे काय पारी काय बोलते बघूया आता काढल्यावर. एवढा कुठं खाली जातोयस, बाहेर पडून चल. चला एक काढून. त्याने यावर्षी पहिल्यांदाच लावलेले आणि मी याच्या अगोदर 2-3 वेळा लावलेत, पण तेव्हा 2-2च लावले होते आणि आज 5 लावलेत. पहिल्यांदाच ट्राय केलेला. बघूया बोललो 5 लावून काय भेटतात काय. पण भेटलेत. दोघांमध्ये भेटतात तेवढे 5मध्ये भेटलेत. पण असा सीन झाला आहे. असो पहिलाच दिवस आहे. त्या दुसऱ्या 3 गडद्यांचा नेक्स्ट टाईम नक्कीच भेटतील अजून, कारण 1 वर्षानंतर लावलेत. सो त्यांना पण थोडा सेटल होते गडद्यांना पाण्यामध्ये, आणि मग नक्कीच भेटतील आपल्याला. मला व्हिडिओ पण बघायला मिळतीलच, भरपूर सारी आपल्याला खेकडी भेटतील तेव्हा पण. सो कंटिन्यू बघत राहा. आपला खेकड्या माशांच्या व्हिडिओ आता येतच असतील. त्याचबरोबर लावणीच्या वगैरे. बघा इकडे एक लावला आहे, इथं खाली. कुठं वरती, इकडं वरती आहे. बाहेरून जातो जरा, जाळी आहेत त्याच्यामुळे दिसत नाही. तो जातो तिथं आहे.
वरतून वाटेवरून दाखवतोय, सो त्याच्यामुळे मध्ये मध्ये झाडं येत आहेत. आहे काय आहेत ना त्याच्यामध्ये, एकदम जाडी जाडी आलेत बोलतोय, मजबूत खेकडे आलेत. काय काय बोलतोस? जेवढे आहेत की तो एक वरच्या मोचातच बसलाय. सो बघूया आता काढते वेळी दाखवतो तुम्हाला वरती आल्यावर. तो तोपर्यंत ह्याच्यात बघूया काय काय. काय बोलतोस? जायला भेटला नसेल. ह्याच्यात पण आहेत, पण ह्याच्यात बारीक आहे थोडा, ह्याच्यात जाड आहेत बोलतोय. दिसतोय आता एक खाली गेलाय इथं वळते एकदम जडजड आहे. चला जाऊया. पाऊस पण यायला लागलाय. मला पण भेटलेत, जाडी आहेत ती पण, जे काय भेटलेत ती. बघा हे आपले 5 गडदे, त्याचे 2, अजून एक काढायचे. जाऊया. आता गडदे घेऊन जायचा मोठा स्ट्रगल आहे, कारण खूप वजन झालं आहे त्यांचा. आता शेवटचा गडदा राहिला आहे, तो काढूया. नंतरला जाऊया पुलाकडं. आणि पाऊस पण यायला लागला आहे, सो पटापट जायला लागणार आहे. पुलावर गेलो तर टेन्शन नाही, भिजायला नाही होणार, तिथं शेड आहे तर. पण तिथपर्यंत जायपर्यंत थोडा थांबला पाहिजे. बघ आता भिजणार आहेत आपले शेट. आता शेट गारटणार आहेत. टी शर्ट काढ. शेट आता गारटणार आहेत आपले, कारण पाऊस पण आलाय. हा पाऊस पण आलाय आणि तर पाणी पण भरपूर आहे. कमी झाला पण पाणी थोडा ना, पाणी थोडा कमी झाल्यामुळे नाही भिजणार आहे तो. आहे ना काय नाही ह्याच्यात काही भेटला नाही, कारण पहिलाच दिवस आहे. गडदे पण थोडे सेट व्हायला लागतात पाण्यात. एकदा बंधाऱ्याकडे आता जाणार होतो पण जात नाही, कारण पाऊस आला आहे. सो लगेच पुलावर जातो आहे. इकडं आपला गणपतीची शेड आहे, तिथं थोडा वेळ उभा राहू, नंतरला पाऊस गेला की जाऊ. चला चला तर बघूया आज किती खेकडी मिळाले ती काढूनच दाखवतो तुम्हाला पटापट. घाटी बघ किती मिळाल्या आहेत. सुटतात ते दोरे पाण्यात. बघूया याच्यात किती आहेत. 2 आहेत. आता नव्हता 2 होते याच्यात. बघूया त्याच्यात, त्यातली पण 3 टाकलेत ह्या गडद्यात. त्याच्यात पण 2 आहेत. झाडा आहे बघ. बघ हां मजबूत आहे. अच्छा मजबूत होते. अजून एक आहे. कुठं गेला तो? चार झाली. ह्याच्यात 3 टाकलेत. इथं आलायच खाली.
बारीक किती आहे बघ. शिंगटी पण नाही जाडी. जाडी शिंगटी आहे. एवढा आहे. मजबूत आहे ना. एवढे आहे. एवढे का अशीच भेटलेली त्याला. चाट पण नाही खाली. अरे जा खाली अडकला. काय केली याला. आंगाडे फक्त ठेवले नाहीत त्याचे. हा अडकला त्याचा काय. हिरवा अडकला की हा बा. किती भेटली. 4 8 झाली. ह्याच्यात असेल एक तरी. त्याला सोडतोय. त्याचे आंगडे आहेत ना. तो नवीन त्याला आंगडे येतील परत. जाऊ दे पाण्यात. घरात पण राहणार नाही तो संध्याकाळपर्यंत. एकच आहे त्यात वाटतं. 2 आहेत बारकी बारकी. झाले 10 भेटली. चला तर आपल्या 5 गडद्यांमध्ये 10 खेकडे भेटलेत. आता गडदे वगैरे मस्तपैकी धुवूया आणि जाऊया घरी गेला. सो माझे तर काढून झालेत खेकडे बाहेर. 10 भेटलेत. आता बाळूच्या एका गडद्यात बघूया तो फुल भरला आहे. त्याच्यात 4 आहेत जाडे जाडे. आम्ही ओपन करून बघितलेला पण आता बाहेर काढतो आहे. तुम्हाला दाखवतो. तर बघा केवढा आहेस. त्याला दरवाजा छोटा पडतोय. बघा शेर आतमध्ये जातोय बघा कसा एकदम स्ट्रगल करत. एक आला. अजून 3 आहेत आतमध्ये. ते दुसरी बारीक बारीक होती ती सोडली आम्ही. फक्त ही जाडी घेतली. बघा हा बघा. सोड 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 सोड. बघा केवढा आहे बघा. आपण तो मगाचा पण ह्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. पकड. आंगडे बघा कसे करतोय चावण्यासाठी. साहेब पकडतायत आपलं. पकडला. इकडे आणा येणार नाही ना. नाही फक्त सोडू नको. मजबूत बघ. पावर बघा किती आहे त्याच्यात. उचल उचल. पकडला खेकडा. आंगडे बघा कसे वरती गेलेत आणि लय पावर लावतोय हे बघा. तर आता टाकतो गडद्यात नाही तर भेंडी चावायचा. खाली ठेवायला लागेल थोडा त्याला. तर आंगडे त्याचे असे फोल्ड मारून मग टाकायला लागेल. पावर एवढी आहे ना त्याच्यात लय डेंजर. बघा गेला. जात नाही तो खाली. दोन्ही पण आधी सट्टा असतात.
संपली. इथं वरती सो गाईज आता आपले सगळे गडदे काढून आतमधले खेकडे वगैरे काढून झालेत. दुसऱ्या गडद्यात काढून घेतलेत आणि बाकीचे गडदे धुतलेत. हे बघा हे 3 आणि हे बघा धुवून ठेवलेत लाईनीत 5 आणि प्रत्येक गडद्यातून खेकडे भेटलेत. तर मला तर 10 भेटलेत. एकदा टोपात काढल्यावर दाखवतो केवढी साईज आहे ती, कारण कदाचित व्यवस्थितपणे दिसल्या नसतील ह्या गडद्यातून दुसऱ्या गडद्यात टाकतेवेळी. सो घरात गेल्यावरच दाखवतो केवढी साईज आहेत. आणि गडदे वगैरे व्यवस्थितपणे धुवून घेतलेत. आणि आता पुढची जी व्हिडिओ येणार आहे ना त्याच्यात बाळूने केलेले नवीन गडदे आहेत ते लावणार आहे. सो ते पण तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे कसे बनवलेत ते. आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट्स करा. आम्ही तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करू एकदम योग्य रेटमध्ये. चला तर जाऊया आता आपण थेट घराकडं. सो गाईज आता आपण खेकडी काढूया. सगळी एका गडद्यात काढून आणलेत, ती बघितलीच असेल नदीवर. आणि आता आपण ह्या टोपात काढूया. व्यवस्थितपणे दाखवतो तुम्हाला किती काय भेटलेत ते. आता व्यवस्थित दिसतील, मगाशी काढत्यावेळी काय दिसली नसतील व्यवस्थित. हा बघा शिंगटीला पकडला. उडॉन जाडा खेकडा आलेला आहे आपला बाहेर. आता दुसरा 2 आली. किती आहेत बघूया. 3 आली. 5 6. आंगडा बघा कसा करतोय तो. 8 छोटा. 9 अजून एक आहे. शिंगटीला मारला ना कचरा काढूया. बाहेर बघा टोटल 10 भेटलेत आपल्याला खेकडी. बघू शकता कशी आहेत ती. मस्तपैकी एकदम 4 असे एकदम मजबूत आहेत. हा बघा 1 हा 2 तो 3 आणि हा 4 एकदम मजबूत आहेत खेकडी. सो कसं वाटलं नक्की सांगा. सो गाईज आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.